सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पुणे बेंगलोर महामार्गालगत असलेलं हे नायगाव सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव। या गावातील खंडोजी नेवसे पाटील यांच्या या घरात 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाईंचा जन्म झाला। त्यानंतर अनेक वर्ष या ठिकाणी या वाड्याचे फक्त अवशेष होते। एका अर्थाने या सगळ्या इतिहासाच्या खाणाखुणा पुसल्या गेल्या होत्या। मात्र त्यानंतर या वाड्याचं पुनर्निर्माण करण्यात आलं आणि या स्मारकाचं स्वरूप या वाड्याला देण्यात आलं आणि त्या काळामध्ये जशी वास्तुशैली होती त्या वास्तुशैलीमध्ये हा संपूर्ण वाडा उभारण्यात आला। सावित्रीबाईंचं हे जन्मठिकाण प्रेक्षकांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी जेव्हा आतमध्ये आपण येतो तेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा या ठिकाणी आहेत आणि जर पाहिलं आपण तर त्या काळामध्ये मातीच्या भिंती जशा होत्या किंवा सारवलेली जमीन जशी असायची तशाच स्वरूपाची या ठिकाणी सारवलेली जमीन आहे आणि लाकडी तुळया हे सगळं त्या काळातील वास्तुशैलीची आठवण करून देणारं। आणि डाव्या बाजूला जेव्हा आपण या माझघरामध्ये येतो तेव्हा सावित्रीबाई फुलेंचा ज्या ठिकाणी जन्म झाला तिथे आपण येतो। त्या काळातील जुने टेबल असतील किंवा तशाच स्वरूपाच्या खिडक्यांना असलेले हे लाकडी दरवाजे हे सगळे आपल्याला त्या काळातील आठवण करून देतात। मी सुरुवातीला जसं म्हटलं की अनेक वर्षांपासून हा सगळा जो वाड्याचा परिसर आहे तो जीर्णावस्थेमध्ये होता। या वाड्याचं पुनर्निर्माण किंवा जीर्णोद्धार होण्याच्या आधी ही अशी अवस्था होती पहा, म्हणजे फक्त काही भिंतींचे अवशेष या ठिकाणी दिसत होते। मात्र त्यानंतर छगन भुजबळांच्या पुढाकाराने या वाड्याचं पुनर्निर्माण करण्यात आलं। तर ही अशी परिस्थिती होती। आपण सावित्रीबाई फुलेंचं जे जन्मस्थान आहे तिथे आपण येऊया। तर ती खोली त्या काळामध्ये कशी असेल याची संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अर्थातच हे सगळं संकल्पचित्र आहे। त्या काळी कशी परिस्थिती असेल याचा अंदाज बांधून हे सगळं या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे। एक कॉटवरती घोंगडं आणि एक गोधडी आपण ज्याला म्हणतो, तर हे सावित्रीबाई फुले यांचं जन्मठिकाण। आणि त्यानंतर आपण या स्वयंपाकघरामध्ये येतो। त्या काळामध्ये मातीच्या चुली, या चुलीवरती असलेली पितळेची तांब्याची भांडी आणि भाकरी आणि इतर पदार्थ ठेवण्यासाठी शिंकाळं ज्याला म्हणतात, तर ते शिंकाळं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर गेल्या काही वर्षांपर्यंत आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा आयुष्याचा भाग असलेल्या या वस्तू एखाद्या संग्रहालयामध्ये ठेवल्यासारख्या आज आपल्याला पाहाव्या लागतायत। एवढा बदल आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये झालेला आहे। पुन्हा आपण या मुख्य खोलीमध्ये येतो आणि त्यानंतर इथून उजव्या बाजूला या वाड्याचा दुसरा भाग सुरू होतो। त्या काळी चौसोपी वाडे असायचे, तर तशाच प्रकारची रचना या वाड्याची देखील आहे। जशी आधी होती तशीच या ठिकाणी पुन्हा उभा करण्यात आली आहे। तर इथं सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यातील काही प्रसंग या ठिकाणी चितारण्यात आलेत। फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतील 2 विद्यार्थिनींसह तो काळ या ठिकाणी आहे। अवघ्या 2 विद्यार्थिनी सुरुवातीला होत्या जेव्हा सावित्रीबाईंनी त्यांच्या कार्याची सुरुवात केली आणि तो 2 विद्यार्थिनींच्या सोबतीने सुरू केलेला प्रवाह आज कुठपर्यंत आला आपण पाहतो। ज्योतिबा फुले यांचं त्या काळामधलं हे एक चित्र आहे, दत्तक घेतलेला पुत्र यशवंत याच्यासोबतचं। आणि त्यानंतर इतर जे काही प्रसंग आहेत ते या ठिकाणी चितारण्यात आलेत। ही खोली देखील आपण पाहतो आहोत तशाच स्वरूपाची आहे। मातीच्या भिंती आहेत, सारवलेली जमीन आहे आणि लाकडी या खिडक्या आहेत दरवाजांच्या। आणि अगदी आपल्याला त्या काळामध्ये आपण आलो आहोत याची जाणीव या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला होते। अतिशय स्वच्छ
आणि प्रकाशमान अशी ही खोली आहे. त्या काळामधली घरांची रचना ही अशी असायची की अर्थात फॅन किंवा एअर कूलर अशा काही गोष्टी अस्तित्वात नसल्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर खेळती हवा आणि तशीच ही रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आणखी आतमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला एक आश्चर्य पाहायला मिळतं. ते म्हणजे या ठिकाणी असलेलं हे भांडारघर, अर्थात शेतकऱ्यांचं धान्य साठवण्याची ही कोठी. आणि या ठिकाणी जेव्हा आपण या भांडार घरामध्ये येतो तर काही मीटर खोल आपल्याला या ठिकाणी हा पेव पाहायला मिळतो. या पेवामध्ये धान्य साठवून ठेवलं जात होतं आणि या पेवाची जी खोली आहे ती 2 मीटर खोल आहे. म्हणजे जिथून आपल्याला हा कंदील अडकवलेला दिसतो आहे तिथून खाली 2 मीटर खोल हा पेव आहे. जेव्हा या वाड्याच्या पुनर्निर्माणासाठी खोदकाम सुरू करण्यात आलं तेव्हा ही पेवाची रचना या ठिकाणी आढळली आणि त्यानंतर जेव्हा या वाड्याचं पुनर्निर्माण करायचं ठरलं तेव्हा ही रचना देखील पुन्हा नव्याने निर्माण करण्यात आली. या सगळ्या पेवाची माहिती आणि आकार आपल्याला दिसतोय. वरून या पेवाचं तोंड जरी छोटं दिसत असलं तरी आतमध्ये घेर मोठा आहे आणि 25 पोती धान्य या पेवामध्ये मावू शकेल, साठवता येऊ शकेल एवढा मोठा आकार या पेवाचा आहे. तर हे देखील सहसा आज कोणाला पाहायला मिळणार नाही अशा स्वरूपाचं या ठिकाणी एक जुन्या काळामधलं जे आश्चर्य आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सावित्रीबाई फुले यांच्या एकूण कार्याचा अनेकांनी धांडोळा घेतलेला असतो, त्यांच्याबद्दल वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं. या ठिकाणी आल्यानंतर या सगळ्याचा तर उजाळा होतोच आणि नकळतपणे आपण त्या काळामध्ये पाऊल ठेवतो. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने ही त्यांच्या जन्मघराची सफर. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, नायगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.